व्हॅलेंटाईन डे स्पेशल या पहिल्या भागामध्ये आपले स्वागत आहे. व्हॅलेंटाईन डे जवळ आला आहे. जे सिंगल आहे ते आपले व्हॅलेंटाईन कुठे असेल याचा विचार करत असतील. इथे व्हॅलेंटाईन म्हणजे थोड्या काळासाठी जवळ आलेले मित्रमैत्रीण असा अर्थ नाही, तर 7 जन्माचे जे सोबत असतात अशा पती पत्नींच्या नात्याचा विचार आहे. होणाऱ्या जीवनसाथीची भेट कुठे होईल यावर आधारित हा अभ्यास आहे. जीवनसाथी कुठे भेटेन यासाठी 4 सूत्रे आहेत, ती आपण आधी पाहू. पहिले सूत्र म्हणजे सप्तमेश कोणत्या भावात आहे ते पाहावे. उदाहरणार्थ 7व्या भावाचा स्वामी लग्नात आहे. हा प्रेम विवाहाचा योग आहे. हा स्वामी ज्या भावात आहे त्या ठिकाणी तुमची तुमच्या व्हॅलेंटाईनबरोबर पहिली भेट होईल. प्रत्येक ग्रहांच्या व राशींच्या काही जागा आहेत, त्या आपण बघणार आहोत. दुसरे सूत्र, मुलांच्या पत्रिकेमध्ये विवाहकारक शुक्र कुठे आहे ते पाहावे व शुक्रापासून 7व्या भावातील रास पाहावी. त्या राशीनुसार पत्नी मिळेल. तर मुलींसाठी विवाहकारक गुरुग्रह आहे, तो कुठे आहे पाहावे व गुरुपासून 7व्या भावातील रास पाहावे. त्या राशीच्या कारकत्वानुसार पती भेटेन. तिसरे सूत्र म्हणजे सप्तमेश कोठे आहे ते पाहावे. उदाहरणार्थ सप्तमेश दशमात आहे, तर त्याच्या समोरच्या घराला तो पाहतो. त्याच्या समोरील भावात जे रास आहे त्या राशीच्या कारकत्वानुसार किंवा वास्तव्यानुसार जोडीदार भेटेन. चौथे सूत्र म्हणजे विवाहकारक गुरु व शुक्र कोणत्या भावात आहे ते पाहावे व त्या भावाच्या कारकत्वानुसार तुम्हाला तुमचा जोडीदार कुठे भेटेल ते कळते. या 4 सूत्रांपैकी 4ही सूत्रे पत्रिकेमध्ये एकाच वेळी लागू होणार नाहीत. पहिले सूत्र लागू झाले नाही तर दुसरे बघावे. ते नाही झाले तर तिसरे बघावे. तेही नाही झाले तर चौथे लागू होईलच. आणि नवमांश कुंडलीमध्येही हे योग असतीलच. ज्यांचे लग्न झाले आहे ते या नियमाची सत्यता पाहू शकतात. आता आपण पहिल्या सूत्राचा अभ्यास करणार आहोत. 7व्या भावाचा स्वामी कुठे असेल त्यावरून होणारा जोडीदार कुठे भेटेन ते पाहू. सप्तमेश लग्नामध्ये असेल तर हा एक चांगला योग आहे. तुम्हाला तुमचा जीवनसाथी स्वतःहून तुमच्याकडे येईल व तुमच्याकडे आकर्षित होईल. तो तुमच्या घरापासून जवळ असेल, ओळखीमधला असेल किंवा मुलामुलींचे आई वडील एकमेकांना ओळखत असतील. ओळखीच्या किंवा माहितीच्या कुटुंबातून स्थळ येईल किंवा जातक स्वतःच्या पसंतीनेच स्वतःचे लग्न ठरवेल. मुलगी जातक असेल तर ती सौभाग्य आणणारी, दाम्पत्य सुख भोगणारी असेल व पती भाग्यशाली असेल. धनभावात 7व्या भावाचा स्वामी असता स्वतःच्या कुटुंबातील सदस्य स्थळ आणेल व कुटुंबातील व्यक्ती जातकाच्या लग्नासाठी प्रयत्न करतील. 3ऱ्या भावामध्ये सप्तमेश असता हे भाव शेजारी व लहान भाऊ बहीण यांचे आहे. यांच्या मदतीने स्थळ येईल किंवा भावी जोडीदाराचे घर तुमच्या घराजवळ असेल व तो दिसायला सुंदर व आकर्षक असेल. 4थ्या भावामध्ये 7व्या भावाचा स्वामी असता आईच्या ओळखीने किंवा तिच्या नात्यातील स्थळ येईल. दुसऱ्यांनी स्थळ आणले तर विवाह जुळून येणार नाही. जातकाची पत्नी संपन्न घरातील असेल व विवाहानंतर जातकाला सुख मिळेल, पण जातकांचे वडिलांशी पटत नाही. असा जातक प्रेमी असतो, तो आईसारखा सुख देणारा असतो. 5व्या भावामध्ये सप्तमेश असता हा प्रेम विवाहाचा योग आहे. मित्रमैत्रिणींकडून स्थळ येऊ शकते व एकूण जीवन आनंदाचे असते किंवा शिक्षण पूर्ण करताना प्रेम संबंध निर्माण होतात किंवा तुमच्या सासरजवळ
शाळा किंवा कोचिंग क्लास असेल. 6व्या स्थानामध्ये सप्तमेश असता हे मामा मावशी यांचे स्थान आहे. त्यामुळे मामा मामी किंवा मावशी तुमच्यासाठी स्थळे आणतील किंवा तुम्ही जिथे नोकरी करत असाल तिथेही भावी जोडीदार भेटू शकतो. ही स्थिती वैवाहिक सुखासाठी थोडी कष्टकारक स्थिती आहे. शत्रू काही वेळेसाठी मित्र होऊन स्थळे आणू शकतो किंवा जीवनसाथीबरोबर काही काळाने शत्रुत्व होऊ शकते. 7व्या भावातच सप्तमेश असणे हा लव्ह मॅरेजचा योग आहे. स्वतःच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबरच लग्न होते. मॅरेज ब्युरोमधूनही लग्न जोडू शकते. जोडीदार चांगल्या स्वभावाचा असतो व कधी कधी स्वतःमध्येच मग्न असतो. 7वे स्थान व्यापाराचे स्थान आहे. व्यापार करत असाल तर त्या व्यापाराशी जोडलेले व्यक्ती स्थळ आणतील. 8व्या भावामध्ये सप्तमेश असता अनोळखी ठिकाणाहून स्थळ येईल किंवा लग्नाला विलंब होईल. अचानक लग्न ठरू शकते किंवा गुप्त रीतीने लग्न होऊ शकते. ही पण वैवाहिक जीवनासाठी कष्टकारक स्थिती आहे. जोडीदार हा ध्यानधारणा करणारा असतो. दवाखाना हॉस्पिटल यांच्याशी संबंधित असतो. जुनी इमारत जिथे कोणी जास्त ये जा करत नाही अशा ठिकाणी तुमची तुमच्या भावी जोडीदाराशी भेट होऊ शकते. 9मध्ये सप्तमेश असता विवाहानंतर भाग्योदय होतो. 9व स्थान हे धर्म दाखवते. त्यामुळे सासरजवळ धार्मिक स्थळ असू शकते. पती किंवा पत्नी धार्मिक असतात. मोठी यात्रा करताना ही ओळख होऊ शकते. 9व स्थान हे वडिलांचेही आहे. त्यामुळे वडील जातकांसाठी स्थळे आणतात व जोडीदार जातकासाठी भाग्य घेऊन येते. पतीचे भाऊ बहीण या स्थानावरून पाहतात. सप्तमेश हा दशमामध्ये असता हे कर्मस्थान आहे. तुमच्या व्यवसायाची किंवा नोकरीचे ठिकाण आहे. तिथून भावी जोडीदाराशी भेट होऊ शकते व विवाहानंतर तुमची आणखी प्रतिष्ठा वाढते. सप्तमेश लाभस्थानामध्ये असता मोठा भाऊ किंवा मित्रमैत्रिणी स्थळ आणतील. जोडीदार हा जातकाला सहयोगी असेल. जोडीदाराच्या भावाकडून लाभ मिळू शकतो व विवाह सफल होतो. व्ययस्थानामध्ये सप्तमेश असता हे विदेशाचेही स्थान आहे. त्यामुळे विदेशामधून स्थळे येऊ शकतात. सासर खूप दूरचे असू शकते. काका किंवा आत्या स्थळ आणू शकतात. हा आपण पहिल्या सूत्राचा अभ्यास केलेला आहे. आता दुसऱ्या व तिसऱ्या सूत्राचा अभ्यास पुढच्या भागामध्ये करू.